मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। घरकुलासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वाढीव 50,000 रुपये अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच्यापैकी 35,000 रुपये हे पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुरू झालेले आहे। मित्रांनो, आपण यापूर्वी वेळोवेळी अपडेट घेतले होते की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना वाढीव 50,000 रुपये, ज्याच्यामध्ये 35,000 रुपये डायरेक्टली त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आणि 15,000 रुपये सोलरसाठी अशामध्ये हे अनुदान द्यायला मंजुरी देण्यात आलेली होती। आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक असलेले ओपन, एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गासाठीचे निधी हे वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये जवळजवळ सर्वच योजनांच्या या वाढीव अनुदानासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता। मात्र या अनुदानाचं वितरण अद्याप या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये करण्यात आलेलं नव्हतं आणि अखेर हेच अनुदान या पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुरू झालेलं आहे। मित्रांनो, एकंदरीत या 50,000 अनुदानापैकी 35,000 रुपये डायरेक्टली अनुदान हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे आणि उर्वरित रक्कम ही जे लाभार्थी सोलर घेतील अशा सोलर घेतलेल्या लाभार्थ्याला 15,000 रुपयाचं अनुदान म्हणून मिळणार आहे। मित्रांनो, या अनुदानाचं वितरण करण्यासाठी सोलर लावावा ही एक महत्वाची अट शासनाच्या माध्यमातून घालण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे आता हे पात्र होणारे जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण व्हायला सुरू झालेलं आहे। तुमचं अनुदान आलेलं असेल तर नक्की कमेंट करा आणि आलेलं नसेल तरी सुद्धा कमेंट करा, जेणेकरून त्याच्या संदर्भातील पुढील अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद।